सर्वत्र खरीप हंगामाला धामधूम सुरू झाली असून शेतकरी वर्ग पेरणीसह शेती मशागतीच्या कामात गर्क असताना शनिवारीला 20 जून रोजी दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुमच्या शेतशिवारात नाग व नागिन प्रणय क्रीडेत मग्न असल्याचे दिसून येताच त्यांना कुतूहलपोटी बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली। सद्यस्थितीत शेतकरी बांधव खरीप हंगामात मृगाचा पाऊस आल्याने शेती मशागतीच्या कामात रमरान आहेत। शेतजमिनीच्या बिळात वास्तव्यास असणारे सरपटणारे जीवजंतू पावसाळ्यातील पाण्याने त्यांची बिळे बुजून तर जातातच, याच दरम्यान शेतकरी शेती मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टर किंवा बैलजोडीने कामे करीत असल्यामुळे त्यांची बीड झाकल्या जाते। या कारणाने बिळात राहणाऱ्या जीवजंतूंना आसरा घेण्यासाठी नवीन जागा शोधावी लागते। अशातच नाग व नागिनच्या प्रणय क्रीडेचा प्रकार अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्गालगत कुरुम येथील बंडू निमकर यांच्या शेतासमोरील धुऱ्यावर आढळून आला। शेत हे रस्त्यालगत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा या रासलीलेकडे एकटक लागून होत्या। सर्वांकडे मोबाईल असल्याने कुतूहलपोटी ही वार्ता काही वेळातच सगळीकडे पसरली। मग काय लहान मोठे सर्वांनी नागनागिनच्या प्रणय क्रीडेचा क्षण डोळ्यांनी टिपला, सोबत मोबाईलच्या कॅमेऱ्यात फुटेज घेतले, तर काहींनी अंधश्रद्धेपोटी नागनागिनच्या अंगावर कपडा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला। का तर असे केल्याने मनुष्य धनवान होतो या अंधश्रद्धेपोटी असे करण्याचा प्रयत्न केला। मात्र प्रणय क्रीडेत गर्ग असणाऱ्या नागनागिनने एकदम त्यांच्या अंगावर झडप घेतल्याने मग पुढे जायची कोणीही हिंमत केली नाही। ही प्रणय क्रीडा जवळपास 1.5 ते 2 तास सुरू होती। नंतर बघणाऱ्यांची गर्दी वाढल्यामुळे नागनागिन नजीकच्या बिळात सरपटत निघून गेले आणि घटनेला पूर्णविराम मिळाला। खरीप हंगामाची पूर्व पेरणी तयारी सुरू आहे। विदर्भात सर्वत्र काम जोरावर सुरू आहे। तर शेतकऱ्याचे नांगरणी वखरणी हेही सध्या सुरू आहे। यावेळा बिळाच्या बाहेर साप हे शेतात हिंडतात। या अवस्थेत साप, ज्याला ग्रामीण भाषेत लाग म्हणते, त्या अवस्थेत ग्रामीणांना शेतकऱ्यांना दिसून आले। तर त्याच्याबद्दल आजही कुठे अघोरी प्रथा आहे, समज आहे, आख्यायिका आहे का सापाच्या अंगावर कपडा टाकला तर आपल्याला धन लाभ होते। अशातला काही प्रकार नाही। यावेळेस शेतीचे उद्योगधंदे चालू आहे, त्यांचे बिळं पाण्यामुळे बुजल्याने ते आपल्या जंगलाच्या धुऱ्याच्या काठानं राहते। आणि आज आम्ही विदर्भ न्यूजच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।